सुप्रभात मंडळी. सकाळचे 7 वाजलेत. 6 वाजता उठायचा प्लॅन होता पण जमलं नाही. पण सुंदर दृश्याबरोबर आपल्याला इकडे रानगवी दिसलेले आहेत, बायसन ज्यांना आपण म्हणतो, समोरच आहेत. आणि जे इकडचे केअरटेकर आहेत ते म्हणतात की आजपर्यंत इकडे कुणालाच दिसले नव्हते. आम्ही पहिले टुरिस्ट आहोत ज्यांना ते बघायला भेटतात. आणि मी जसं सांगितलेलं, समोर जी आहे ही पूर्ण कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. तर मी तुम्हाला आता झूम करून दाखवतो. तर ते बघा समोर चरतायत त्या माळावर. होप सो झूम मध्ये डिफाईन होतील ते. तुम्हाला दिसतात ते ब्लॅक स्पॉट्स 3. हे बघा 3 नाही 4 आहेत ॲक्च्युली. जो झाडाच्या मागे आहे तो सगळ्यात मोठा आहे. आणि सकाळचं दृश्य बघा इथलं. नेटवर्क आ गया बट इधर ही घूम रहा है और ऐसा पानी पूरा. छानपैकी बॅल्कनीमध्ये बसून निसर्गाचा आनंद घेता येतो इथे. त्याचा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला करून देतो. शांतता आणि पक्ष्यांचा आवाज ऐका फक्त. तर अशा प्रकारे खऱ्या निसर्गाचा आनंद आणि ही एकांतता, हा निवांतपणा तुम्ही इकडे नक्कीच अनुभवू शकता आणि खूप सुंदररित्या अनुभवू शकता. तर आता थोड्या वेळात आपण ब्रेकफास्ट करून किंवा चहा पिऊन एक छोटीशी ट्रेक करून येऊया आणि त्याच्यानंतर मग इथून चेकआउट करणार आहोत. तसंच ह्या स्टेचा एक वेगळा मी व्हिडिओ घेऊन येतोय, तो पण मी चॅनलला अपलोड करणार आहे. तो पण पाहायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी तुम्हाला सकाळपासून तर सगळी दृश्य दाखवलीतच आणि इकडचा जो अनुभव आहे निसर्गाचा तोही करून द्यायचा प्रयत्न केला. आता आपण झालेलो आहोत फ्रेश. हा आपला आहे इथे सेकंड डे, म्हणजे ही सकाळ आहे आपली ह्या लोकेशनची किंवा ह्या स्टेची. आणि जर तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण नक्की चेक करा. आणि ह्याच्यानंतरचा ह्या स्टेची पूर्ण माहिती, हा स्टे पूर्ण आपण कवर केला आहे, तो पण व्हिडिओ नक्की चेक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण चहा वगैरे पिऊन थोडंसं नॉर्मल एक ट्रेकिंग करणार आहोत. सकाळी सकाळी आपल्याला गव्यांचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे एकदम खाली जायचा मूड हा थोडा चेंज झाला आहे. कारण जर गवे ह्या भागामध्ये आलेले आहेत तर उगाचच खाली ट्रेकिंग करत जाण्यामध्ये, जास्त खाली जाण्यामध्ये अर्थ नाही. तर आपण थोडा वरचा भाग वगैरे फिरू आणि सुंदर दृश्याचा अनुभव जो आहे हा थोडा अजून जवळून करायचा प्रयत्न करू. तर जबरदस्त आहे. जी सकाळपासून मी शूट करत होतो ते मोबाईलने शूट करत होतो, कारण आपल्या गोप्रोच्या बॅटरीज आपण चार्जिंगला ठेवलेल्या आणि आता फुल चार्ज झालेल्या आहेत. कसलं भन्नाट दृश्य आहे ना. निसर्गप्रेमी असाल तर नक्की इकडे या. तुम्ही इकडे राईड करत येऊ शकता. भरपूर रायडर्स वगैरे इकडे ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. आणि जे नेचर लवर आहेत ते तर नक्कीच इथे येतील, कारण ही प्लेस अजून तेवढी फेमस झालेली नाही आहे, नवीनच आहे जागा. आता हळूहळू इथे टुरिस्ट वाढतील एवढी आम्ही तर नक्की आशा करतो आहे. कारण एवढा सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणं आणि एवढा सुंदर व्ह्यू एक बजेट स्टेमध्ये बघायला भेटणं हे अशक्य आहे ॲक्च्युली. आणि हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून मार्केट थोडं लांब आहे, थोडं म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे. 28 किलोमीटरवर मार्केट आहे. तर तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तुम्ही येतानाच इकडे घेऊन या.
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला परत धावपळ करायची गरज बिलकुल पडणार नाही. बाकी तुम्ही इकडे स्टे एन्जॉय करू शकता. फूड वगैरेची ऑर्डर तुम्हाला पहिली द्यायला लागेल, त्याप्रकारे ते सगळं प्रिपेअर करतील तुमच्यासाठी. आणि इकडे येऊन तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. भरपूर अजून प्रोव्हिजन्स येणार आहे तिकडे, ते मी माझ्या जो ह्या स्टेचा व्हिडिओ बनवला आहे पूर्ण ह्या लोकेशनचा, म्हणजे मानस रेझॉर्टचा, मानस नेचर रेझॉर्टचा, त्याच्यामध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तर तो नक्की चेक करा. खूप सुंदर अनुभव आहे खरंच. मी एक निसर्गप्रेमी आहे, त्यामुळे सकाळपासून मस्तपैकी ह्या खुर्च्यांवरती बसून निसर्गाचा आनंद घेत होतो, निवांत निसर्गाचा. आशू आतमध्ये झोपलाय. आता इकडे 2 रूम्स आहेत असे, ते सगळे मी दाखवलेले आहेत. सूर्योदय झालेला आहे. राहुल सकाळी सकाळी उठून फोटोशूट चालू आहे राहुलचा. हा रस्ता आहे, आपण जे काल आलो ना, तर हा पूर्ण रस्ता आहे. म्हणजे एवढा बॅड नाही, तुमच्या 4 व्हीलर येतील इथून. मागेच गाव आहे, लोक आता गुरं वगैरे घेऊन येतात. तिकडे बघा बऱ्यापैकी शेती केली लोकांनी, तिकडेही काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे. आणि अजून एक विषय काल आम्हाला मालकांनी सांगितला, तिथे ना समोर एक बंगलो आहे, म्हणजे तो खूप जुन्या काळी बांधला गेला आहे. कभी बोला था ना 2008 में, 2008ला तो बंगला तिकडे बांधला गेलेला. आणि त्याच्यानंतर पूर्ण हे फॉरेस्ट रिझर्वमध्ये गेली ही जागा. त्यावेळी त्यांनी 2.5 करोड रुपये खर्च केलेले त्या बंगल्याला, आणि सगळ्या स्टेटमधून वेगवेगळी माणसं बोलून तो बंगला बनवला आहे. एकदम सुंदर बंगला आहे. 40 लाखांची तिकडे बोट आहे, जिला आपण याच बोलतो ना, क्या बोलते उसको, याच. हां, तर ती तिकडे आहे. आणि ती एवढ्या वर्ष तिकडे आहे. आत्ता काहीतरी रिलीज केलं आहे त्याचं स्टे, म्हणजे त्याला सीजच केलेला. जेव्हा हे फॉरेस्टमध्ये गेलेलं, तो पूर्ण बंगला सीज केलेला फॉरेस्ट डिपार्टमेंटने. आणि इकडून पहिलं बोटिंग वगैरे होतं, त्यावेळी ते बोटिंग वगैरे पण सगळं बंद केलं. पण आय थिंक आता परत सगळं सुरू होणार आहे, जसं आम्हाला इथे मालकांनी सांगितलं. त्या साईडला सगळ्या विंडमिल्स आहेत, पवनचक्की. सुंदर जागा आहे, अनएक्सप्लोर्ड आहे सध्या तरी, कारण जास्त टुरिस्ट लोकांना माहीत नाही आहे, एवढं व्हायरल नाही आहे. आपण प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की या इकडे व्हिजिट करायला. बाकी सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आता मग छानपैकी चहा पिऊ, नाश्ता करू, थोडं ट्रेकिंग करू, आणि त्याच्यानंतर चेकआउट. तर सकाळची गरमागरम चहा आलेली आहे आपली, आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये चहाचा आनंद हा वेगळाच असतो. कसला वाटतं बघा चहाचा कप. कुत्रं कधीपासून खाली बघून भुकतंय, कशाला बघून भुकते काय माहिती. आम्हाला तरी दिसावं. अच्छा, माणसं चाललीत खाली. माणसं गेलीत ना. अच्छा, ते फॉरेस्टवाले गेले काय? ते रात्रभर असतात तिकडे, मुक्काम असतो त्यांचा. दोघं गेलेत. अच्छा, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे खाली, त्यांचं काय बंगला आहे खाली. तर फॉरेस्टवाले गेले खाली जंगलातून, त्यांना भुकत होती ती. ही कसली शेती केली तिकडे समोर? काय हब्रेट? ते काय असतं हब्रेट? हा हा हा, हब्रेटची शेती आहे. तो मक्का आहे काय तिकडचा? अच्छा, इसको लगेगा बुढ्या म्हाताऱ्याला द्या. तर आता आपण निघालेलो आहोत ट्रेकिंग करण्यासाठी, आणि सगळेजण एन्जॉय करत आहेत. सकाळी 6 वाजता उठायचा प्लॅन होता, कोण उठलं नाही आहे. मी अलार्म लावलेला, पण स्नूज करत करत ते 7 वाजले. 7 वाजता पण दादांनी येऊन उठवलं, लक्ष्मण दादांनी आम्हाला, आणि गवे दाखवण्यासाठी उठवलेलं. पण आता झालं आहे, आपला ट्रेकिंगचा मूड झाला आहे.
खाली उतरताना काय वाटणार नाही आहे, पण वरती चढताना कळेल किसमें कितना आहे दम. तर चला. आणि तुझं नाव? रुपेश. तर लक्ष्मण दादांचा मुलगा रुपेश तो आपल्याला गाईड करणार आहे. कारण परत मेन्शन करतोय हा फॉरेस्ट एरिया आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट असे जाऊ नका. जर इकडे कधी आलेत तर यांना कोणाला तरी घेऊन जा. आणि यांनाच वाट माहीत आहे. नाही लॉक नाही की आहे. हां ते फक्त दरवाजा लावून घ्या. निसर्गामध्ये आले तर नेचर ट्रेल ही करायलाच हवी. तर आपण आता ती करूया. थोडं लवकर ॲक्च्युली आम्हाला निघायला पाहिजे होतं. आता सूर्य वरती आला आहे आणि थोडा आता सूर्य गरम होत चालला आहे. सकाळी सकाळी मजा आली असती करायला. तर आता पायवाटेला लागलेलो आहोत आपण. ही पायवाट म्हणजे तुम्हाला माहीत असेल गावकरी लोकांनी किंवा गुरांनी चालून बनतात पायवाटा जंगलामध्ये. आणि आपल्याला त्या स्पॉटला एकदम खालच्या स्पॉटला गवे दिसलेले आहेत सकाळी. ते गवे बघून आमचा थोडा मूड चेंज झालेला की जायचं की नाही, पण ते गेलेत पुढच्या दिशेला. काहीतरी आहे इथे खाली. इधर नीचे कुछ तो है, आवाज आ रहा है. तर बघा आज आम्ही एक आंधळा माणूस घेऊन आला आमच्या. बिचाराला दिसत नाही तरी ट्रेकिंग करतोय. वाटतंय की नाही. हातामध्ये काठी, डोळ्यावर चष्मा. ह्या वयामध्ये ही अवस्था आहे मुंबईच्या माणसांची. हा हे प्रिकॉशन आहे. प्रिकॉशन काय लाजा बिजा वाटतात काय तुम्हाला? इसका शूज दिखाओ जरा. राइडिंग शूज पहन कर निकले उतरे. काय ऑप्शन नव्हतं त्याच्याकडे. तर आपल्याला एक गार्ड पाहिजे, तर आपण कुत्र्याला पण बोलवतोय खाली. यू यू आहे तिचं नाव, इंग्लिश नाव आहे. हा म्हणजे यूला काय दिसलं तर आपण न्यूटन मारून जाऊ. आम्हाला फक्त टर्न मारायचं. यू बोलणार यू तर यू टर्न. यू वरच्या वाटेन जायचंय. सोबत घेतो. हा घे घे. त्या कुत्रीला प्रोटेक्शनसाठी बोलवते, ती काही यायला तयार नाही खाली. तो बेसिकली हमारे सामने है सुवंदन ब्लॉगर. ये बहुत ही फेमस है महाराष्ट्र में बहुत फेमस है. महाराष्ट्र कोकण साइड तो इनका बहुत ही ज्यादा दबाव है. दबाव आहे. दबाव आहे. तर बघा आपलं कॉटेज आता ते एवढ्या वरती राहिलेलं आहे. आपण इथे खाली उतरत चाललोय. वाह क्या लग रहा है रे तुम लोग ट्रेकिंग करते हो. एक इंस्टा रील लुक है ऐसा. राहुल रुक ना, यहाँ पे रुको, वापस आओ पीछे. जंगल का गाना साहब. आप तो बिना गाली का बात नहीं करते. बिल्कुल नहीं, अपन भांडुप में रहते ना. भांडुप का वो एक लड़का बहुत फेमस हो रहा है. कौन? वो जो पतला सा है, हाँ हाँ हाँ, लड़की वाला एक्टिंग करता है. वो कोई तो कॉमेडी शो में है ना मराठी. हाँ हा. वो नहीं होता. तर आपण आता गप्पा मारत मारत खालच्या दिशेला चाललोय. उतरताना मजा येते. इसी पोटी है. अच्छा पॉक्युपाईन साईड. माझे काटे असतात. हाँ हाँ हाँ, ती साईड पॉक्युपाईन बोलतात इंग्लिशमध्ये. वाइल्ड लाइफ देखा क्या पॉक्युपाइन का शिट. उसको तू नंचक बना लेना हो लकड़ी को. तू इसको ले ही मत वीडियो में.
जबरदस्त असा ट्रेकिंगचा अनुभव घेत आहोत आम्ही. हा कसलं वाटतंय. हो हो वैसे नीचे तक है, जितना जाएगा उतना ऊपर आने का. बस हो गया ना. वो देख बाइसन देख उधर. देख उसको देखा. कुत्ते को देखा, कुत्ते का मुंह देखा. उन लोगों को थोड़ा भी कुछ आवाज आएगा तो उन लोग अलर्ट हो जाते हैं. तर बघा खालपर्यंत वाट गेले. आता आम्ही उभे राहून डिस्कस करतोय खाली जायचं की नाही. हाय गाइस, वेरी गुड मॉर्निंग. सो आज हम लोग पहुंचे हैं सतारा के एक ट्रैक पे. इसका नाम सुवंदन बताएंगे. कहाँ पे हम लोग आज? एक ट्रेक पे. सो ये डिस्क्लोज नहीं करना है, इसके लिए हम लोग नाम नहीं बता रहे. हम लोग ऊपर से निकले थे यहाँ पे पहुँचने के लिए, बट सबकी फट गई है. आपको नहीं दिखता होगा बट बहुत ही अच्छी तरीके से हम लोग ने 2 किलोमीटर कवर किया है. और अब 4-5 किलोमीटर और है, बट अनफॉर्चुनेटली हम लोग को राइड करना है, इसके लिए हम लोग नहीं जा पा रहे. सो गाइस, हमारे साथ है यू और उसके साथ हम लोग मारने वाले यू टर्न. सो मिलते हैं हम लोग ऊपर की पड़ाव में वापस से. ये चैनल देखने के लिए प्लीज़ मेरा नाम सर्च कर दीजिए, ashushetty.com. तर आता आपण इथपर्यंत आलेलो. इथून खाली पण ट्रेक करत जाऊ शकतो. ही पायवाट दिसते ना तुम्हाला, तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि आमचा प्लॅन होता वॉटरफ्रंटपर्यंत जाण्याचा, पण तो आपण रद्द केलेला आहे. आता आपण परत फिरलो आहे मागे. आणि मागे म्हणजे जंगलाच्या जेवढे जवळ आलो आहे तेवढा पक्ष्यांचा आवाज अजून सुंदर येतो इथे आम्हाला. आणि आता आपण परत फिरलो युटर्न मारून, कारण आम्हाला पूर्ण राईड करायची. आता सकाळी जर अर्ली मॉर्निंग आम्ही स्टार्ट केली असे ट्रेक तर कदाचित आम्ही खालपर्यंत जाऊ शकलो असतो. तर राईड करायचे, परत मुंबईपर्यंतचा प्रवास आहे तर हेक्टिक होईल. वरती चढताना पाय वगैरे दुखायला लागले तर सुंदर असा ट्रेकचा अनुभव तर आपण घेतला आहे. ट्रेकिंग केले आणि बऱ्यापैकी खाली आलो आहे. बघा किती उंचावर आहे ते कॉटेज आपलं. पावसाळ्यामधली दृश्य इकडे अप्रतिम असतात. तर चला आता जाऊया आपण परत कॉटेजच्या इथे. तर इकडे चढताच दम लागलेला आहे. उतरताना काय वाटत नव्हतं. खाली गेलो असतो तर नक्कीच हालत खराब झाली असते. आमचं डिसिजन बरोबर होतं, कारण आम्हाला ट्रेकिंगची सवय नाही आहे ना. जे ट्रेकर्स असतात रेग्युलर ट्रेकिंग करतात, कदाचित त्यांच्यासाठी काय नसेल आहे. बघा बऱ्यापैकी चढ आहे. तर आता आपण परत आलेलो आहोत कॉटेजच्या इथे. तिथपर्यंत खाली गेलेलो, म्हणजे उतरताना काय वाटलंच नव्हतं. चढताना तुम्हाला कळतच असेल काय झालं ते. तर पुन्हा आपला नाश्ता आलेला आहे सकाळचा, आणि नाश्ता करून आता आपण थोड्या वेळात चेकआउट करणार आहोत इथून. तर तुम्ही प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तोही याच्यानंतर येतो, मी परत सांगतो आहे. आणि गावातली माणसं बघा कशी गुरांना आणि सगळ्या म्हशींना वगैरे तिकडे माळावर चरवतात. तर आता आपण निघत आहोत इथून या लोकेशनवरून. व्हिडिओ अजून समाप्त नाही करत आहे, कारण जाताना मी चालवणार आहे टायगर. तर तो एक्सपिरियन्स पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आता आपण जाताना घेणार आहोत सातारा, म्हणजे सातारा पुणे हायवे. येताना आपण आलो महाबळेश्वरकडून पोलादपूर महाबळेश्वर मार्गे, आणि आता जाताना आपण सातारा पुणे ह्या मार्गाने जाणार आहोत. तर व्हिडिओ चालू ठेवा, शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण आपली जर्नी सुरुवात करतो इथून बॅक टू मुंबई.